नमस्कार नाशिककर. आता मी तुम्हाला हे विचारणार की उन्हाळ्यात तुमचे ॲक्ने वाढतात का? हा प्रश्न मला बरेच पेशंट विचारत असतात. त्यामुळे मी तुमचा स्किन केअर डॉक्टर बालकृष्ण सिंग नाशिक गेल्या 18 वर्षापासून नाशिकमध्ये स्किन अँड कॉस्मेटिक प्रॅक्टिस करत आहे. तो उन्हामध्ये आपल्याला ॲक्ने का येतात या पिंपल्स का वाढतात? तर उन्हामध्ये ना ऑइल प्रोडक्शन जास्त होतं. ऑइल प्रोडक्शनमुळे काय होतं की आपले पोर्स ब्लॉक होतात. देवाने ऑलरेडी आपल्या स्किनमध्ये नॅचरल ऑइल दिलेलं आहे की जेणेकरून आपल्या स्किनला प्रोटेक्शन झालं पाहिजे. पण कधी कधी तुमची लाईफस्टाईल चेंज असल्यामुळे, झोप कमी असल्यामुळे, आता तुमचं बाहेरचं खाणं जास्त होत असल्यामुळे, त्या तेलकट खाण्यामुळे पोर्स ब्लॉक होतात, तुम्हाला ॲक्ने प्रॉब्लेम स्टार्ट होतात. त्या ॲक्ने टाळण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? ॲक्ने टाळण्यासाठी चेहरा वारंवार तुम्ही जास्त घसू नका. प्रॉपर सॅलिसिलिक ऍसिड, ग्लायकोलिक लॅक्टिक ऍसिड बेसचं फेस वॉश वापरा. ऑइल फ्री सनस्क्रीन टाळा. जास्त ऑइली सनस्क्रीन लावायचंच नाही, कारण तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यानंतर हेवी मेकअप टाळा. जेव्हा पण तुम्ही बाहेर चाललं मेकअप केलं असेल तर पटकन त्याला वॉश करून घ्या. त्याला पूर्ण दिवस ठेवू नका. स्वेटिंग होत असेल तुम्हाला तर नंतर चेहरा वारंवार धुवा. ऍटलीस्ट स्वच्छ चेहरा धुवा. ऑइली जंक फूड जे आपण सगळ्यांनाच आवडतं ते तुम्ही नक्की टाळा. त्यानंतर जेव्हा तुम्हाला ॲक्ने पिंपलचा प्रॉब्लेम होतो त्या ॲक्नेला हात लावू नका, या त्याला दाबू नका, या प्रेस करू नका. त्याच्यामुळे स्कार होतात. त्यामुळे तुम्हाला ॲक्ने स्कार टाळायचे असतील त्यामुळे जास्त प्रेशरने ॲक्ने दाबायचं नाही. चेहऱ्याला 2-3 वेळा क्लीन करा फेस वॉशनी, माइल्ड क्लिन्झरनी. डिहायड्रेशन ठेवा. फ्रूट सलाड चांगलं खा. उन्हामध्ये जास्तीत जास्त हायड्रेट राहा. त्यामुळे ॲक्ने टाळायचे असतील तर स्वतःला हायड्रेशन करणं फार गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच.